नमस्कार मंडळी. अन्न हे पूर्ण ब्रह्म, तर अन्न बिलकुल वाया घालवत जाऊ नका. आणि मी तुम्हाला सांगते, पण कधीतरी माझ्याकडून थोडंसं जातं, पण नाही, ज्याला नाही अन्न भेटत त्याला जाऊन विचारा. त्याच्यामुळं आता अजिबात आपल्याला अन्न जेवढं लागतं तेवढंच बनवायचं, किंवा जेवढं लागतं तेवढंच ताटात वाढून घ्यायचं. तर हे झालं आपला गमतीचा विषय नाही म्हणता येणार, अगदी सिरियसली विषय हा, की गरिबाला अन्न मिळत नाही. आणि चला तर आपल्या अरुणाज रेसिपी या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत आहे. आणि आपल्याला बनवायचा आहे छोले मसाला. आपण एकदम हॉटेलसारखा छोले मसाला बनवणार आहोत आज. म्हणजे अगदी थोड्या जे आपल्या घरात अवेलेबल मटेरियल आहे, आणि झटपट असं करता येईल, कारण आपलं चॅनल पण आहे झटपट रेसिपी. आणि जे आपल्या घरात अवेलेबल आहे, घाईच्या कामाला पटकन करता येईल अशा पद्धतीने आपण सगळ्या रेसिपी बनवतो. तर आपल्याला आज करायचं आहे हॉटेलसारखा छोले मसाला. चला तर आपण बघूया त्यासाठी आपल्याला काय काय साहित्य लागणार आहे. तरी ते बघा, मी छोले 5 ते 6 तास अगदी गरम पाण्यात भिजवून घेतलेत आणि मस्त भिजलेत बघा, चांगले मोठे मोठे झालेत. तर आपण त्याला आता चांगलं स्वच्छ धुवून घ्यायचे आणि कुकरला लावू. ते बघा, आपण स्वच्छ छोले धुवून घेतलेत. आता सगळे कुकरला लावायचे आपल्याला. आणि एक 4 ते 5 शिट्ट्या होऊ द्या बघा, कारण जर वयस्कर आपल्या घरात कोणी असेल तर चावत नाही चांगले, त्यामुळे शिट्ट्या जरा जास्तच घ्यायच्या. आणि त्यामध्ये आपण बघा आता काय काय टाकतोय. छोल्याच्या थोडं वरती पाणी ठेवलंय बघा मी. त्यात आपल्याला हळद टाकायची थोडीशी, आणि मीठ टाकायचे. मीठ अगदी मी छोले शिजण्यापुरतेच टाकणार आहे, नंतरच आपण मग भाजीत टाकूयात. आणि आता 3 ते 4 शिट्ट्या कुकरच्या करून घेऊ. अर्धा किलो छोल्यासाठी 2 मिडियम साईजचे कांदे घेतलेत, 2 मिडियम साईजचे टमॅटो घेतलेत, इथं लाल तिखट घेतलं आहे, चाट मसाला घेतला आहे, छोले मसाला घेतला आहे, गरम मसाला घेतला आहे, धना पावडर घेतली, 1 इंच अद्रक घेतलं आहे, 3-4 हिरव्या मिरच्या घेतल्यात, कोथिंबीर घेतली. आणि तर तेजपत्त्याचं बघा आमच्या इथे झाड आहे, त्यामुळे मी गावाकडून आणलेला तेजपत्ता आहे आणि म्हणून तो हिरवा दिसतोय. तर चला आपण कांदा आणि टमॅटो तव्यावर भाजून घेऊ, म्हणजे त्यातलं पाणी शोषलं गेलं ना उष्णतेने, तर आपल्याला परतायला वेळ नाही लागत आणि त्याचं उडत पण नाही वरती असेल. त्यामुळे जर आपण कांदा आणि टमॅटो चांगलं भाजून मिक्सरमधून बारीक करून घेऊयात. तरी ते बघा, आपण थोडं थोडं तव्यावर भाजून घेतलं आहे, अगदी ब्राऊन नाही होऊन दिला कांदा. आणि जेणेकरून आपल्याला परतताना जास्त वेळ पण लागत नाही, म्हणून मी थोडासा परतून घेतला आहे. तुम्ही नाही घेतला परतून तरी चालेल, किंवा खूप बारीक कांदा टमॅटो कट करून घातला तरीही चालेल. वाटूनच घालावा असं काही नाही, कंपल्शन नाही. बारीक कट करून घाला तरी पण चालतं छोल्याला. तर मी हे वाटून घेणार आहे. इथे बघा आपला मसाला रेडी झालेला आहे, आणि पाणी न टाकता वाटला आहे मी मसाला. आणि इथे छोले पण आपले मस्त शिजलेले आहे, तुम्हाला दाखवते मी. 4 शिट्ट्या घेतल्यात मी छोल्याच्या बघा, एकदम अगदी वयस्कर माणसाला सुद्धा खाता येतील असे छोले शिजलेत. आणि इथे मी वाटीभर काढून ठेवलेत, नंतर आपल्याला थोडेसे वाटून घ्यायचे ती छोले पण ग्रेव्हीसाठी. आपण इथे तेल तापत ठेवले बघा, आपलं तेल पण तापलेलं आहे. तुमच्या आवडीनुसार तेल घाला, कमी जास्त. बघा, मोहरी चांगली तडतडली आपली. आता आपण जिरं टाकू, थोडा तेजपत्ता टाकू. तेजपत्ता वरला आहे बघा, त्यामुळे तडतड वाजतं. वाटण करून घेतले ते वाटण टाकूया. बघा, मी मिक्सरच्या भांड्यातून मसाला काढला आहे. तुम्ही म्हणणार पण नाही तेवढा कांदा आणि टमॅटो कापले. बघा, स्वच्छ दिसतंय भांडं, कारण की मी भाजताना थोडं थोडं तेल टाकलं होतं आणि बिलकुल एकही थेंब पाणी न टाकता वाटले. त्यामुळे बघा मिक्सरचं भांडं किती स्वच्छ आहे. तर असंच थोडंसं तेल टाकून वाटण भाजत जायचं, म्हणजे मिक्सरचे भांडं पण खराब होत नाही जास्त. आपल्याला परत काय वाटण वाटायचं असलं आपण ते वाटू शकतो.
इथे आपला मसाला परतेपर्यंत आपण छोले वाटून घेऊया. इथे आपला मसाला परततोय. आपण आता चवीनुसार मीठ घालून घेऊ, कारण आपण पहिलं पण जेव्हा छोले शिजायचे कुकरला लावले तेव्हा पण मीठ टाकले. इथे आपण घालू गरम मसाला, मिरची पावडर, आपली बेडगी मिरची पावडर, धना पावडर, छोले मसाला आणि थोडासा चाट मसाला. चाट मसाल्याने छोले मस्त करून बघा. आणि आपण नुसते छोले मसाले टाकतो, छोले मसाला टाकतो आणि छोले बनवतो, पण एकदा नक्की करून बघा तुम्ही चाट मसाल्याने, खूप भारी छोले होतात. तर ते बघा आपला मसाला परतत आला आहे, पण मी त्यात थोडंसं छोल्याचं गरम पाणी टाकते. असं वेगळं नाही गरम केलं पाणी, मी जे आपलं छोले शिजवताना जे पाणी होतं तेच टाकते. म्हणजे काही मसाला पण लागत नाही आणि शिजतो छान मसाला, तेल पण सुटतं गरम पाण्याने. इथे मग आपला मसाला परतलेला आहे, तर आपण त्यात छोले टाकू. तरी ते बघा मी शिजलेले छोले वाटून घेतले, चांगली ग्रेव्ही करून घेतली त्याची, ती टाकू आपण. आणि छोल्याची भाजी तर आपण शक्यतो पातळ करतच नाही, अशी दाटसरच करतो, म्हणजे लपथपीत म्हणता येईल आपल्याला. जास्त काही पाणी ओतायचं नाही त्यात. आणि आपले छोले पण पूर्ण शिजलेले आहेत. 1-2-3 मिनटं फक्त उकळून द्यायचं आहे आपल्याला. बघा बस मी एवढंच पाणी घातले. हे बघा जास्त घट्ट नाही केली तुम्ही आणि जास्त पातळ पण नाही, अशी ह्या टाईपमध्येच ठेवायची. कारण आपण पुरी बरोबर, चपाती बरोबर किंवा पराठ्याबरोबर छोले खातो. त्यामुळं आता आपली भाजी झालेली आहे, आपण त्यावर थोडीशी कोथिंबीर टाकूयात. बघा तर मंडळी, आपला मस्त असा छोले मसाला भन्नाट असा झाला आहे आणि एकदम हॉटेलसारखा झाला आहे. तर आपण अशा आपल्या नवनवीन रेसिपी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला सबस्क्राईब करा. आपला व्हिडिओ जर आवडला पूर्ण बघितल्यावर तर लाईक करायला नक्की विसरू नका. आणि चॅनेलला आपल्या म्हणजे भाजी कशी झाली किंवा जी काय आपण रेसिपी करतो ती कशी झाली ती मला नक्की कमेंट करून कळवत जा. धन्यवाद.